श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर उद्या आहे सोमवती अमावस्या म्हणजेच अधिक महिना, पुरुषोत्तम मास आणि धोंड्याच्या महिन्यातली सांगता ही खूप चांगल्या दिवशी आलेली आहे, ती म्हणजे सोमवती अमावस्या आहे। तर उद्याच्या दिवशी तुम्हाला 33 दिव्यांचं दान हे करायचंच आहे आवर्जून। आणि ज्या कोणी महिलांनी म्हणा किंवा सर्वांनीच जर एक महिन्यामध्ये जर सेवा करायला तुम्हाला जर जमली नसेल, अगदीच काही करता आलं नसेल, तर उद्याच्या दिवशी तुमची सेवा ही पूर्ण महिन्याभराचं फळ तुम्हाला देऊन जाणार आहे। तर ती सेवा कोणती तर आपण सांगणार आहोत आता। तर तुम्हाला ना 33 दिव्यांचं दान करायचं आहे। तर ते कसं, तर 33 दिवे तुम्हाला कणकेचे बनवायचे आहेत किंवा तांब्याचे तुम्ही घेऊ शकता। तर 33 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत। तर कुठल्याही केंद्रात जावं तुम्ही, स्वामी केंद्रात किंवा कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्हाला दीप प्रज्वलित करायचे आहेत। आपल्याला 33 दिव्यांचं दान करायचं आहे आणि पूर्ण दिवे संपेपर्यंत तुम्हाला ओम श्री भगवते वासुदेवाय नमः पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला आवर्जून करायचा आहे। आणि जर बाहेर जाणं शक्य झालं नसेल, तर तुम्ही अगदी तुमच्या वास्तूमध्ये मंदिरात सुद्धा 33 दिव्यांचं दान हे करू शकता। आणि 33 दिवे झाल्यानंतर तुम्हाला डाळ, जे काही धान्य असतील किंवा वस्त्र असेल, फळ, 33 फळ वगैरे, बत्ताशे किंवा म्हैसूर पाक, अशा पद्धतीने तुम्हाला जर 33 दिव्यांचं दान द्यायचं असेल तर गोरगरिबांना नक्कीच तुम्ही दान करू शकता। कारण तुमची 3 वर्षांनी येणारा हा अधिक महिना असतो, तर अधिकम अधिकस्य म्हणणारा आपण महिना जो मानला जातो, तर तुम्हाला भरभरून असं सगळंच म्हणजे श्री भगवान विष्णूंची आपण जी सेवा करतो एक महिना, तर ती तुम्हाला भरपूर असं फळ देऊन जाणार आहे। त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही ही, कारण धोंड्याच्या महिन्याचा शेवटच उद्या आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शेवटच्या 5 दिवसात तुम्हाला कोणकोणत्या प्रभावी सेवा करायची असेल, तर बऱ्याच जणांनी खूप छान असं कमेंट वगैरे केलेले आहेत की ताई मी ह्या सेवेला सुरुवात केलेली आहे, तर खूपच छान आहे। आणि ज्यांना कुणाला एक महिना अजिबातच सेवा करायला जमलेली नाही आहे, तर त्या महिलांसाठी उद्याचा एक दिवस बाकी आहे। तर आज रात्रीपासून आणि उद्यापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर 33 दिवे तर दान तुम्ही कराच, पण बाकी उद्या सोमवती अमावस्या आहे, तर भगवान शंकरांची सुद्धा आपल्याला सेवा करायची। तर ते कसं, लवकर उठून तुम्ही स्नान वगैरे करून भगवान विष्णू आणि भगवान श्री शंकरांची सुद्धा सेवा, दोन्ही एकत्रच तुम्ही सेवा करू शकता। आणि भगवान शंकरांच्या पिंडीवर, मूर्तीवर जे काही असेल तुमच्याकडे, तर त्याच्यावर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे। त्याच्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे। तर व्यंकटेश स्तोत्रम जे असेल, तर ते सुद्धा तुम्हाला आवर्जून पठण करायचं आहे। आणि जर तुमच्या घराच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल, तर त्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू पाणी प्रज्वलित करायचं आहे, पाणी द्यायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, फुलं वगैरे अर्पण करायचे आहेत। आणि नैवेद्य जो काही असेल, तुम्ही ज्या महिलांनी जर 33 धोंडे बनवले असतील किंवा 11, 5 किंवा 33, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पितरांची सेवा म्हणून सुद्धा पिंपळाच्या झाडाला सुद्धा तुम्ही दान करू शकता। आणि हरभऱ्याची डाळ आणि गूळ, तर हे आवर्जून तुम्ही उद्याच्या दिवशी गाईला द्या आणि तेही तुमच्या असं हाताने द्यायचं आहे। कारण हे जे 33 कोटी देव आहेत, म्हणजे गाईमध्ये आपण म्हणतो, तर ते गाईचा जो आपण जीभ त्यांनी इथे लावलेली असते, त्याच्यामध्ये आपल्या जे काही दोष असतात, निगेटिव्हिटी असते, ती पूर्ण निघून जाते। त्यामुळे उद्याच्या दिवशी ही सुद्धा सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे। तर नक्की ह्या सगळ्या सेवा करू शकता तुम्ही। जे काही गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा वस्त्रदान करू शकता, फळे देऊ शकता, बाकी धान्य वगैरे सगळ्याच तुम्ही दान करू शकता। तर उद्याचा एक शेवटचा दिवस आहे, तर सोमवती अमावस्या आणि धोंड्याची सांगता। तर ह्या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल तुम्हाला मिळतील। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्वांना शेअर करा। श्री स्वामी समर्थ।